साई निसर्ग लँडमार्क LPGने सेंट्रल चिंचवड येथे स्कायलक्स या जपानी लँडस्केप प्रेरित लक्झरी निवासी प्रकल्पाचे अनावरण केले. PCMC मधील पहिला अशा प्रकारचा प्रकल्प म्हणून स्कायलक्स झेन संतुलन व इल्युमिनेशनवर आधारित आहे. 3.5 एकरात विकसित 28 मजली या प्रकारात 85हून अधिक खुल्या व हिरव्या जागा, प्रीमियम 2, 3 व 4 BHK घरे आणि 50हून अधिक जीवनशैली सुविधा उपलब्ध आहे. बिओलँड्स वॉल्स ही या प्रकारची स्ट्रॅटेजिक मार्केटिंग पार्टनर आहे. या टप्प्यात डिझाईन, कार्यक्षमता आणि दीर्घकालीन राहणीयोग्यता यांचा समतोल राखणारे भविष्याभिमुख प्रकल्प उभारण्यावर साई निसर्ग लँडमार्क LPGचा सातत्यपूर्ण भर आहे. सगळ्यांचं आधी स्वागत आहे आणि वेळेत वेळ काढून आला याच्याबद्दल धन्यवाद. मी विक्रम कोटणीस, बियॉन्ड वॉल्सचा मॅनेजिंग डिरेक्टर, आणि आज तुम्हाला या प्रोजेक्टबद्दल एक छोटंसं प्रेझेंटेशन आणि काय प्लॅन केलंय साई निसर्गने याच्याबद्दल आपण थोडी माहिती देणार आहोत. आणि त्याच्यानंतर तुम्ही सॅम्पल फ्लॅट बघितलाच असाल, तुम्ही इथे आल्यावर लोकेशन काय आली असेल. वी जस्ट गेट स्टार्टेड. पहिला पुण्यातला प्रोजेक्ट जिथे आपण एक जॅपनीज थीम, लँडस्केप आणि लाईफस्टाईल आणतोय. कारण जॅपनीज थीम्स विथ सेरेनिटी, पीस अँड yin yang, विच इज काइंड ऑफ बॅलन्स इन लाईफ. तो प्रयत्न असाच आहे की एक वेगळी लाईफस्टाईल आणि जीवनशैली आणावी, ज्यांनी एक जे आपलं शहरातलं जीवन एक शांत व्हावं त्याच्यात आणि एव्हरीबडी गेट सम पीस देअर. सो लोकेशन बद्दल एक तर पटकन बोलूया. म्हणजे पिंपरीची हॉस्पिटल 1 मिनिट. सो प्रोजेक्ट डिझाईन करताना युजली आज सगळ्या स्पेसेस ऑन द ग्राउंड आणि ओपन टू स्काय स्पेसेस जास्त 20,000 एलिव्हेटर एंट्रन्स वगैरे बघितलं तुम्ही. फिटनेसवर बेसिकली सेलिब्रेशन डे, क्लब हाऊस, पवेलियन एरिया, कॅस्केडिंग किचन मंदिर आहे. इथे इज देअर. हा प्रोजेक्ट आपण लॉन्च करत आहात. यामध्ये टॉवर किती असणार आहेत आणि अम्युनिटीज काय असणार आहेत? या स्कायलक्स प्रोजेक्टला 3 टॉवर आहे, A, B आणि C. येथे सध्या A आणि B फुल्ली सँक्शन टॉवर आहे. A बिल्डिंगला बेसमेंट, ग्राउंड लेवल आणि अपर लेवल प्लस 26 फ्लोअर आहे. B बिल्डिंगला बेसमेंट, ग्राउंड लेवल, अपर लेवल प्लस 25 फ्लोअर आहे. थर्ड तो जो टॉवर आहे तो आता लगेच आम्ही उभारणार आहोत. जनरली डेव्हलपर्स लोकांच्या बिल्डिंगचे सँक्शन 2, 4, 5 वेळा घेतात, पण आम्ही काय केलं की इथे आमचे दोन्ही टॉवर फुल्ली सँक्शन आहे. जर कुठल्याही ग्राहकाला आज 2500 मजल्यावर फ्लॅट घ्यायचे असेल तर आम्ही त्यांना आज विकू शकतो आणि आजच त्यांचे ॲग्रीमेंट करू शकतो. यामध्ये कशा प्रकारच्या अम्युनिटीज आहेत? टोटल 52 ॲम्युनिटीज आहे. या ॲम्युनिटीजमध्ये आम्ही तुम्हाला यांचं डिटेल्स शेअर करू, पण सर्वात महत्त्वाचं राईट फ्रॉम चिल्ड्रन टू द सिनियर सिटीजन. आता मुलांना खेळायलासाठी खाली टोटल 2 लेवलला आम्ही हा पूर्ण प्रॉपर्टी आम्ही डिवाईड केलेला आहे. ग्राउंड लेवल आहे. ग्राउंड लेवलला 32,000 स्क्वेअर फीटचे आपण ॲम्युनिटीज देतोय. तिथे क्रिकेट पिचपासून बॅडमिंटन कोर्टपासून तिथे लहान मुलांना खेळायसाठी एक वेगळं टॉडलर झोन एक तिथे निर्माण करतोय. प्लस टेम्पल आहे, स्विमिंग पूल आणि 2,000 स्क्वेअर फीटचं क्लब हाऊस आपण उभारतोय. त्याच्यानंतर अप्पर लेवलला परत 20,000 स्क्वेअर फीट प्लसमध्ये आपण तिथे पोडियम ॲम्युनिटीजवर आपण एक उभारतोय. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं असं आहे की खिडकीसुद्धा आहे. आता जनरली मोठ्या टॉवरला आई बाबा दोन्ही कुठेतरी कामाला असतात. लहान मुलांना खेळायसाठी ते लोक काय करतात, बाहेर मुलांना पाठवतात बेबी सिटिंग म्हणून. तिथे न करताना इथे याच प्रोजेक्टला तसं केलेलं आहे. प्लस लहान मुलांना खेळायसाठी गेमिंग झोन म्हणून एक पूर्णपणे गेमिंग झोन आपण उभारतो आहे. त्याच्यानंतर मिडल एजला एक स्पा आहे, सोना बाथ आहे, स्ट्रीम बाथसुद्धा आहे. सिनियर सिटीजनला लायब्ररी आहे. त्यांना एक वेगळे सिनियर सिटीजनसाठी एक गेमिंग झोन ठेवलेला आहे. असं असंख्य वेगळं आपण ॲम्युनिटीज आम्ही उभारलेलं आहे. नाही, इथं अजिबात नाही. दिस इज 100% फुल्ली रेसिडेन्शियल आणि आमचं थीम असं आहे, आपण बाय पार्क करा, घर तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. बाय पार्क नाही, माडाला इथं लागू नाही आहे, कारण आपल्याला इंडस्ट्रियल टू रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. त्यामुळे आपल्याला 2 BHKची जे आपल्याला जे साईज दिलेली आहे माडा, ते त्या प्रमाणात काही प्लॅन करावं लागतात. त्यामुळे माडा अप्लिकेबल नाही. 100% माडा फ्री प्रोजेक्ट. काय स्क्वेअर फीटचे हे फ्लॅट्स असणार आहेत? BHK असणार आहेत? 2 BHK जे आहे ते मी मगाशी तुम्हाला सांगितलं, ते 700 स्क्वेअर फूट कार्पेटचे असणार आहेत.
3 BHK सरासरी 1250 ते 1250 आणि 1500 असे दोन सेगमेंटमध्ये आहे आणि 4 BHK ते 1700 1700 स्क्वेअर फूटचे आहे. क्रायटेरिया काय लावणार कशासाठी? फ्लॅट घेणारा जो आहे क्रायटेरिया हां येस इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन सर. आता इथे हा जो एरिया आहे ते IT ऑटो फार्मा बँकिंगचं एकदम सेंट्रल कोर एरिया आहे. हिंजवडीला IT मध्ये काम करणारा माणूस पण जर तिथे स्थानिक इथलं पिंपरी चिंचवडमधलं असेल तो इथे राहतो. सो अवर टार्गेट इज की 2 BHKचं एक छोटं फ्लॅट डिझाईन केलेलं आहे, पण 3 आणि 4 BHKचं प्रशस्त फार मोठे फ्लॅटचे आपण डिझाईन केलेलं आहे. सो HNI हाय नेटवर्क इन्कममधलं जे ग्रुपमधलं जे व्यक्ती आहे त्याच्यासाठी आपण हा इथे प्रोजेक्ट आपण उभारतो. सर हे चिंचवडचं सेंटर मार्क म्हणून तुम्ही उभारताय आणि याच्यामध्ये लक्झरी काय अमेनिटीज आहेत, अदर जे प्रोजेक्ट आहेत आणि याच्यामध्ये काय फरक आहे जास्त हायलाईट काय करतो? हायलाईट 85% ऑफ द टोटल प्रोजेक्ट्स साहेब हा ओपन आहे. म्हणजे ही तुम्हाला सांगू इच्छितो की असं कुठेही प्रोजेक्ट नाही. 3.5 एकरचं प्लॉट त्याच्यामध्ये 85% पूर्ण ओपन, फक्त 15% मध्ये आपण बिल्डिंगचं फुटप्रिंट उभारतोय. आजूबाजूला तुम्ही पाहत असेल तर तुम्हाला फार मोठे मोठे स्कीम दिसणार, तिथे आपण असं नको बोलायला, पण एक शब्द आहे कॉन्क्रीटचे जंगल. तसं नसताना इथे जॅपनीज गार्डन तुम्ही अनुभवा, या तुम्ही आम्ही आलो. माझा एक शेवटचा प्रश्न आहे. सिनियर सिटीजनसाठी तुम्ही म्हणले की लहानांपासून म्हणजे जे वृद्ध नागरिक आहेत त्यांच्यासाठी, पण यामध्ये नागरिकांसाठी काय करणार आहेत? ज्येष्ठ नागरिकांसाठी असे काही अम्युनिटी आहे का जे की तुम्ही हायलाईट करणार आहात? हो, मी तुम्हाला सांगितलं एक वेगळं झोन आपण निर्माण केलेला आहे सिनियर सिटीजनसाठी. एक जसं आपण चिल्ड्रन प्लेसाठी एक वेगळे एरिया आपण एक ठेवलेलं असतं, रिझर्व केलेलं असतं, तसं सिनियर सिटीजनसाठी आपण कॅनॉपी पार्क उभारतोय. म्हणजे तिथे लोक सिनियर सिटीजन लोक तिथे गेट टुगेदर होईल, जेणेकरून त्यांच्या एक चांगले एक जनरली सोसायटीमध्ये राहणारे लोक थोडेसे आपण पाहिलं तर एक दुसऱ्याच्या संघात जास्त त्यांचे ते कम्युनिकेशनमध्ये कमी राहतात. पण तसं न करताना इथे 85% आपण ओपन स्पेस दिल्यामुळे ते लोक त्यांना एक त्यांचं पण गेट टुगेदर रोज राहू शकणार, तसं आपण तिथे केलेलं आहे. सर गेल्या 2 दशकामध्ये चिंचवड शहरामध्ये वेगवेगळे चांगले प्रोजेक्ट सुरू केले. याच्यामध्ये तुम्ही चिंचवडपासून नोटेबल अशा 2-4 प्रोजेक्ट सक्सेसफुल तुम्ही सांगू शकाल का? मोशीमध्ये आम्ही सह्याद्री प्लुमेरिया म्हणून आहे, तो जवळजवळ 750 फ्लॅटचा प्रोजेक्ट आम्ही तिथे उभारलेला आहे. शुबेरी म्हणून आम्ही 300 फ्लॅटची तिथे स्कीम आम्ही तिथे केलेली आहे. ऑलरेडी लोक तिथं आज त्या ठिकाणी राहत आहेत. त्यानंतर वाकडमध्ये ज्या ठिकाणी निसर्ग सिद्धी तो एक प्रोजेक्ट आहे आणि निसर्ग बेलरोज ते वाकडमध्ये आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. रावेतमध्ये आपण फॉरेस्ट हिलक्रेस्ट म्हणून तो दुर्गाटेकडीच्या एकदम समोरचा एरिया आहे, तिथं आपण तो हिलक्रेस्ट म्हणून तो प्रोजेक्ट आपण त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. उद्योगनगरमध्ये जिथं आपण काम राहतोय तिथंच आपण सफायर म्हणून एक नवीन प्रोजेक्ट तिथं आपण मोठा प्रोजेक्ट काम केला आहे. आणि वाकड भूमकर चौकामध्ये ट्विन टॉवर हा एक प्रोजेक्ट आमचा. सर आमचं प्रेझेंटी पॅन पुणे प्रेझेंटी आहे. म्हणजे राईट फ्रॉम सिल्वरपासून लॉकज रोडपासून प्रभात रोडपासून नवी पेठपासून कर्वेनगरपासून औंधपासून चिंचवडपासून मोशीपासून मी तुम्हाला बाउंड्री देतो पुनवळेपासून रावेतपर्यंत प्रत्येक ठिकाणी आमचे प्रोजेक्ट्स आज पण सुरू आहे. तर आतापर्यंत किती प्रोजेक्ट हँडओव्हर केले? वी हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड 74+ प्रोजेक्ट्स छोटे मोठे. आणि कुठली बँक फायनान्स तुम्ही सजेस्ट करू? वेगवेगळ्या बँक डिपेंड्स ऑन द आता बँकिंगचं वेगळं प्रत्येक क्रायटेरिया वेगळं आहे. तुम्ही स्वतः नगरसेवक होता, त्यामुळे तुम्हाला वयस्कर लोकांची स्ट्रॅटर्जी काय असते साधारणतः कल्पना आहे. बरोबर. तर या प्रोजेक्टमध्ये आणि बाकीचे जे होणारे आहेत प्रोजेक्ट त्याच्यात डिफरन्शिएट काय असते? नाही, बाकी जे प्रोजेक्ट आता जे झालेले आहेत त्यामध्ये कदाचित एवढी ओपन स्पेस नव्हती आमची, पण ह्या ठिकाणी आम्हाला ते शक्य झालेलं आहे कारण ओपन स्पेस भरपूर मिळालेले आहेत. आणि सिनियर सिटीजनसाठी जे आपले गार्डन्स आहेत किंवा सिटिंग एरिया आहेत किंवा त्यांना जे आपण इको फ्रेंडली ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण इथं सगळ्या घेतल्या, हे महत्त्वाचं आहे. तर हा किती एकरमध्ये हा प्रोजेक्ट आहे? हा टोटल 3.5 एकरमध्ये प्रोजेक्ट आहे. जापनीज संकल्पना घेऊन आपण हा प्रोजेक्ट आला. याच प्रकारे पुढच्या अजून काही प्रोजेक्टचं प्लॅनिंग आहे आपलं? हां, आता ह्या ठिकाणी आम्ही जापनीज प्रोजेक्ट घेतलेला आहे, थीम घेतलेली आहे. तर आता नवीन आपला जो आमचा राटणीला जो प्रोजेक्ट होतोय तर त्याची अजून आमची संकल्पना चाललेली आहे की तिथं कुठला आपण थीम घ्यायची ती लवकर. इथला रेरा कधीचा आहे? हा रेरा जवळजवळ 1 वर्ष होता ना, 1 वर्ष झालं. नाही कधीपर्यंत कम्प्लिशन 2030. सर ग्राहकांना काय आवाहन करणार आहात आपल्या प्रोजेक्टबद्दल? ग्राहकाला एकच आव्हान आहे, एक तर आमची लेगसी पहा, आमच्या प्रोजेक्टचं डिझाईन पहा, डिझाईन नंतर प्रोजेक्ट्समधले ॲम्युनिटीज पहा आणि सर्वात महत्त्वाचं लोकेशन अँड लोकेशन या सगळे पॅरामीटरमध्ये हा प्रोजेक्ट फिट बसतो. थँक्यू.